मंगलेशाय सर्वाय महादेवाय प्रथम देवाला स्मरण करून तसेच गुरूंचे स्मरण करून उपस्थित असलेल्या सर्व शिष्यवर्गांना प्रीती नारायण सिंह आशीर्वाद करतात. आजचा दिवस त्याचा शुभ दिवस, आनंदाचा दिवस. आमच्या भारतीय कालगणनेनुसार 4 स्वयंसिद्ध अभिजित मुहूर्त म्हणून सांगितले आहे. पहिली कसं म्हणल्या चैत्र शुद्ध प्रतिपदा की ज्याला आम्ही पाडवा म्हणतात. तसेच अक्षय तृतीया म्हणजे एक दिवस वैशाख मासातील 3रा दिवस अक्षय तृतीया. दसरा नवरात्रीचे 10वे दिवस म्हणजे आश्विन मासातील 10वा दिवस की ज्याला आम्ही दसरा म्हणतात. आणि दिवाळी म्हणजे धनत्रयोदशी हे प्रदोष शुभ काल धनत्रयोदशी अशी हे 4 स्वयंसिद्ध अभिजित मुहूर्त म्हणून सांगितले आहेत. परंतु वैशाख मासातील शुक्ल पक्षाचे तृतीय म्हणजे अक्षय तृतीया म्हणून आम्ही म्हणतात. अक्षय शब्दाचे अर्थ कळत गेल्यावर ज्याची काही नाश जायना आणि जे सर्वदा सत्य जाऊन असतात. सत्य केवळ परमात्मा असतात आणि तो परमात्मा की जो अक्षय अखंड आणि सर्वव्यापक जाऊन असतात. तशी जाऊन आईची जी तिथी म्हणल्यार सर्व शुभ कार्यांसाठी शुभ तिथी म्हणल्यार परमेश्वर तिथी म्हणून मानली जातात. आईच्या दिवसात खंचेची शुभ कार्य केल्याला ते त्या कार्यात क्षय जायना म्हणल्यार धार्मिक खंचेही कार्य जावं किंवा सामाजिक खंचे कार्य जावं इतर खंचे कार्य जावं ते कार्य आज केल्याला ते शुभ म्हणून मानतात. अशा या संदर्भाला आजच्या दिवसात मला या उत्तर कर्नाटकातील कुंठा गावांतून आज मला आमच्या सारस्वतांचे कुलदेव जाऊन असलेले अंधेरी कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण गळ्यांतू रामाची स्थिर जाऊन असा तशीच हांगा ह्या उत्तर कर्नाटकांतली सर्व आमच्या समाजातली कुलदेव जाऊन हांगा तशीच एक हांगा हे देवस्थान असा की तुम्ही सर्व सारस्वत म्हणल्यार सर्व भक्तगण हांगा त्याची नित्य नेमानं त्याचे स्मरण की चिंतन की पूजन की करतात. आणि त्या देवस्थानाचे पुनःप्रतिष्ठा जाऊन 50 वर्षे झाले निमित्तानं म्हणल्यार सुवर्ण महोत्सव त्या 10 दिवसाचा कार्यक्रम हांगा आयोजित केला जाता. आणि ह्या कार्यक्रमातून विविध धार्मिक अनुष्ठान महाविष्णुयाग सहस्त्रचंडी तसेच महारुद्र अनुष्ठान आणि इतर विविध धार्मिक अनुष्ठान आयोजित केल्याचं सर्व भक्तगण जमिल्याचा आणि कार्यक्रमातील भाग घेतल्याचा कळून आमचा अतिशय संतोषदायक होता. तसेच आजच्या दिवसात हांगा सुवर्ण मंडप हांगा सर्वांना श्रद्धे निष्ठेन हांगा देवाक बांधलेला असा. आता सकाळी पै म्हणजे सांगले की परमात्मा
आम्ही एक पाठ म्हणतात निर्गुण निराकार असतात तरी पण तो आकार स्वरूप झाला असा ताका नाव ना तरी पण ताका अनेक नाव असतात आणि तो सर्वांचा यामी असा म्हणल्यार आमच्या प्रत्येकाच्या हृदयात असा परंतु आम्ही ताका प्रत्येक ठिकाणी आम्ही ताचे पूजन स्मरण आम्ही करतात ते कशाला पूजन करते म्हणल्यार आम्ही मानव प्राणी म्हणताना ताका इंद्रिय मन आणि बुद्धी हे सर्व ताका दिल्यात विशेष म्हणजे मानवाक देवान बुद्धी ही विचार करण्याची शक्ती ही दिली आहे परंतु परमात्म्याची जर ओळख जाऊन जाय तर प्रथम चित्त एकाग्रता ही जाऊन जाय चित्त एकाग्रता ना जाल्यार परमात्म्याची ओळख जाऊ शकना त्याच्या खातीरच आमच्या मालगड्याक आमच्या पूर्व यतीन म्हणा हांगा देवस्थान हे निर्माण केला कारण कित्याक म्हणल्यार आम्ही सर्व जण मिळून त्या परमात्म्याची उपासना करचे आणि ताचे पूजन चिंतन स्मरण करचे की हे सगुण रूपांतरचे हे अतिशय सुलभ जावन आसा निर्गुण निराकार रूपांतरचे हे सध्या तरी म्हणल्यार प्रथम सगुण रूपान आमी त्या परमात्म्याक ओळखले जाल्यारच मागीरच ते निर्गुण निराकार रूप कितें आसा ते आमकां स्वताकच कळटा अशी असताना ही देवस्थानाची ही निर्मिती केली आसा आणि ताका वर्सभर म्हणल्यार वर्सांचो कितें ना कितें उत्सव म्हणा इतर काही धार्मिक उत्सव म्हणा इत्यादी कार्यक्रम घालून येतिल्ले आसा ते कशे म्हणल्यार सर्वांक मिळून श्रद्धे निश्चयेन ताची उपासना करची ताची पूजन स्मरण करचे की जेणे करून ताची कृपा दृष्टी मेळची म्हणून आणि स्वतःचेही कल्याण जावचे म्हणून हे देवस्थानाची ही निर्मिती केली आसा की जे सुलभ उपासना करता सुलभ म्हणून सांगितले आसा अशी या उत्सवा निमित्तानं सर्व भक्तवर्गांना जमिले आसा विषयाची उलट म्हणल्यार परमेश्वरानं हे सर्व जगाला निर्माण करून मनुष्याला जगाच्या स्थैर्या खातीर यज्ञ यागादिकांची निर्मिती केली आसा गीता सांगता सहयज्ञाः प्रजा दृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रकविष्यद्भवं एषोत्तिष्ठतामधुकम् म्हणल्यार ब्रह्मदेवानं यज्ञासह वर्तमान प्रजा निर्माण करून त्या प्रजेक सांगले की या यज्ञानं तुम्ही तुमची अभिवृद्धी करून घ्या तसेच हे तुमचे इष्टकामना पूर्ण करतले जावो म्हणून सांगितले आसा सर्व यज्ञमयं जगत म्हणल्यार सर्व जगात पळोवचे गेल्यार हे यज्ञमयच आसा यज्ञ म्हणल्यार देवता पूजन दान होम इत्यादी ताचे खातीरच हांगा देवा खातीर सर्व भक्तांना हांगा यथाशक्ती द्रव्यदान करून सुवर्ण मंडप हांगा निर्माण केला दान म्हणल्यार आमचे वेळ आशिल्ले स्वामित्व म्हणल्यार वस्तू म्हणा स्वामित्व म्हणा कितेंय आमी दुसऱ्या दिवचे म्हणल्यार दान अशी म्हणटात त्या दृश्टीन आमी आमच्या धनाचो उपयोग ज्यांनी हो सुवर्ण मंडप निर्माण करचे खातीर केले आसा ते सर्व जण हांगा भगवत कृपेक पात्र जावन आसा इतलेंय न्ही आमगेल्या धनापेक्षा आमगेलें प्रथम मन आनी आमगेली इंद्रिय म्हणा आमगेलें मन म्हणा आमगेली बुद्धी म्हणा हे सगळ्यांची प्रवृत्ती जावप म्हणल्यारय ताका पूर्व पुण्याई म्हणा आणि ताका देव कृपा गुरू कृपा ही योग्य जाऊनच आसा अशी ही प्रवृत्ती जावप म्हणल्यार सुद्धा ते एक योगदानच आसा यज्ञ म्हणल्यार यज्ञ देव पूजा संगतीकरण दानेषु म्हणून व्याकरणांत ही विषय
वागतं म्हणजे या यज्ञाची योगानं देवाला संतुष्ट करते म्हणजे ते देव तुम्ही समृद्धी कर्तरी तसेच परस्पराची अभिवृद्धी करून परम कल्याण प्राप्त झाले ते कसे तर मनस्थिती संता अग्नव प्राप्ता होती सम्यक आदित्य उपदिष्टते आदित्य जायते दृष्टिही दृष्टे अन्नम सर्व प्रजाः म्हणजे अग्नी हांगा यज्ञ होण्याचे हांगा कार्यक्रम म्हणजे धार्मिक कार्यक्रम यज्ञ अनुष्ठान हे झाले असता त्याच्या विषयांत आम्ही सांगत असता अग्नीतू विधिवत जी आहुती म्हणजे आदित्याक म्हणजे सूर्याक प्राप्त झाला आणि आदित्यातून पर्जन्य वृष्टी झाला आणि पर्जन्य वृष्टी करताना अन्न आणि अन्नापासून प्रजा निर्माण झाला त्याच्यापेक्षा नित्य कर्मरूपी यज्ञानं देवाला संतुष्ट केल्यावर देव इच्छित म्हणजे आमची इच्छा कसल्यासाठी ते इच्छित प्राप्त करून दिला तशीच त्याचे उलट पळवते गेल्यावर देवा आम्ही कसली दिली असताना स्वतः जर आम्ही त्याचे केवळ उपभोग घेतले जाल्यार तो ते म्हणल्यार चोर म्हणून समजला गीता समजा तेजस्तान प्रधायज्ञो योगुं ते तेनैवतः म्हणजे आताच आम्ही त्याचे अर्थ सांगितले असा त्याच्यासाठी आम्ही मिळालेल्या संपत्तीचं संमुखीचा होईना आम्ही त्याचे भाग त्याचे योगदान म्हणा आम्ही देवधर्माचा उपयोग करून जातो कारण कसं आपल्याला मानवाचे मुख्य लक्ष्य परमेश्वरी कृपा प्राप्त होते म्हणून सांगितले जातात आणि त्याच्यासाठी दानवत्व कर्तव्याचे पालन करीत भगवत प्रेम मिळवते म्हणजे भगवत कृपा प्राप्ती मिळवते हे सुद्धा आवश्यक असा म्हणून सांगितले जातात कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यमेव म्हणून सांगितले जातात तशी जाऊन त्या कलियुगाचं दानातही महत्व प्राप्त झाले म्हणजे कलियुगाचं दानही करून जाय कारण कसं म्हणजे कलियुगाचं आम्ही आता सर्वजण आमगे सुखासाठी म्हणा आमगे सर्व कुटुंबियांसाठी म्हणा आम्ही नाना तऱ्हेचे उद्योग करून होई पीक म्हणजे अर्थ आम्ही प्राप्त करतात ते अर्थ आम्ही पंचदृष्टी प्राप्त करतात ते आमचा मनापासून आमचा ते अर्थ प्राप्त करता म्हणून आम्ही नाना तऱ्हेचे आम्ही उद्योग करून आम्ही ते अर्थ प्राप्त करतात ते अर्थ प्राप्त केल्याने त्या अर्थाचे आमचा संपूर्ण त्याचे आनंद मिळतो म्हणून सांगू नये तशी जाऊन त्या अर्थांतून मिळालेल्या अर्थांतून कसलं कसलमुळे दोष हे असतात ते आमच्या मनात आमची बुद्धी आमचं कळणं तशी जाऊन या कलियुगातून दानाचेही महत्व सांगितले असतात आम्ही जे आम्ही अर्थ प्राप्त करताना त्यातले एक दशांश भाग आम्ही देवधर्मासाठी आम्ही उपयोग त्याचा आम्ही करून जाय की जेणेकरून आमचे जे किती कष्ट असतात जे किती दुःख असतात ते दूर जातात म्हणून सांगितले जातात अशी आम्ही हे दिलेले पदार्थ म्हणजे वस्तू म्हणा आमचा प्रत्यक्ष दिसतात परंतु आमचा देव दिसला ते अदृश्यद्वार त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे आम्ही वनस्पतीच्या वाढीसाठी आम्ही आमचा वनस्पतीच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असतात ती नियुक्ती करतात परंतु आमचा त्याची किंमत कळणार पण एखाद दिवस पाऊस पडली की तेव्हा कशी आमचं कष्ट जाता हे आमचं कळतात तशी जाऊन देव संतुष्ट असल्यावर तर पाऊस पडतात आणि कधी यज्ञ अनुष्ठान करून काय म्हणून सांगा आणि ती यज्ञाला समृद्धी प्राप्त झाली म्हणून सांगितले जातात कारण शेवटी फळाच्या गेल्यावर आमच्या मनुष्याच्या हातानं कसंही आम्ही करता करता म्हणून आम्ही वृथा अभिमान हे आम्ही मनात धरून बसलेले असतात
करणार, परंतु मानवाच्या बुद्धीचा आणि सामर्थ्यानं ईश्वरी अधिष्ठान तसेच गुरूंचे आशीर्वाद हे मेळणी झालेला मानव जातीचा विकास जाईना म्हणून सांगितले असतात. तशी जाऊ ना आम्हाला त्या अनुष्ठानानिमित्तानं तुम्ही सर्व भक्तवर्गांना आज मला देवाबरोबर गुरूंचाही आशीर्वाद मिळते म्हणून मला आज आमका तुम्ही श्रद्धेनिष्ठेनं विनंती केले करायला आज आम्ही आलेली. तसेच मला या अनुष्ठानाचं मुख्य पाऊल केलेल्या आपल्याला गोकर्ण मठाधीशांचेही तुमका मार्गदर्शन या अनुष्ठानात लाभलेल्या कारणाला त्यांचंही मला तुमका एक सहकार्य म्हणा एक मिळत असा. तशीच मला तसेच तुम्ही सर्व शिष्यवर्गही आज मला जमेले असतात. इतकेच आमचे विषय की आम्ही आमचे कर्तव्य आम्ही धर्म हे आम्ही समजून घेऊन अधिनुसारच आम्ही चालून जातो. कारण विषय सांगितले असतात तर धर्मार्थ प्रभव दैव अक्षय म्हणल्यार आम्ही कसं म्हणल्यार आज अक्षय तृतीया अक्षय म्हणल्यार तुमचे नाश जायना. तसेच त्या अक्षय सुखाचा संयोग हे धर्माचरणानंच प्राप्त जाता म्हणून सांगितले असतात. हे मनुष्य मी सांगतात. तशीच तुम्ही सर्वांना आम्ही कर्तव्य विद्याचा ते समजून घेऊन अधिनुसारच आम्ही आमचे आचरण आम्ही जोडून घेऊन जाय. तशीच देवाची कृपा प्राप्त होण्यासाठी आम्ही आमचे निश्चितकर्म किती असतात ते जाणून घेऊन अधिनुसार आम्ही यथायोग्यरित्या आम्ही अनुष्ठान करून भगवत कृपा प्राप्त करते आम्ही प्रयत्न करून जाय. इथले सांगून तुमचे सर्वांचे कल्याण होते आणि अशीच तुमच्या देवाला बरी बुद्धी आणि बरे विचार प्राप्त करून देऊन तुमचे सर्वांचे कल्याण करायचे म्हणून आशीर्वाद करतात. परमपूज्य कैवल्य मठाधीशांनी सर्व पुरावी महाजन भक्तगणां देवकर करून समोर आशीर्वाद करो. आम्ही सौभाग्य की त्यांनी गुरु वृंदावन झाल्यानंतर गोवा राजस्थान भाईदेवजींची यांची प्रथम त्याला गुरुपीठापासून हे राज्याची भाई प्रथम प्रयाण ते आम लागले. परमपूज्य स्वाम्यान आमची विनंती मान्य करून आणि प्रीतीन त्यांच्या तिथले कष्ट जातले की त्यांनी गोवास्थान प्रयाण घेऊन आम्ही जे प्रीतीन आमचा आशीर्वाद केल्याबद्दल आम्ही सर्व समिती सदस्य पुढारी भक्तजन सर्व लोकांना पवित्र एक स्थानाने एकत्रित झाले. आम्ही योग हा एक विलक्षण योग ज्याला आराधना तुम्ही करता आहे. आमची स्वर्ण जयंती का स्वर्ण मंडप तुम्ही आज अर्पण केले. तुमचे पुरुषार्थ तुमचे भक्ती तुमचे निष्ठा
अचानक योगित जाता स्पष्टतया जरी एक महत्वपूर्ण अंश मार्गदर्शन समजा काही शिकवलं जातात काही शिवाड काढू शकते आणि सरळ जाता मार्गदर्शन आचरली योग पद्धती मठात में शक्य पूर्ति कार्यक्रम राष्ट्रभर संतसरी अंगे मार्गदर्शन प्राप्त सामनो तुंगे हाताने गुरु मिले एक विलक्षण अभिनंदन झाले त्यांकडून आमकां मस्त खुशी जाता समाज तेजस्वी उत्साहित प्रबुद्ध देवकार्यातून गुरुसेवेतून विलक्षण है आमकां भाव घेवपाचो आमकां ह्या संदर्भ प्राप्त जालो आमी धन्य त्या खातीर आभार करची आमी ताणें सांगता की तुमकां अशी जर कार्यक्रम आयोजीत करचे यतींक आनी आवश्यक आसना मठाधिपती स्वीकार करना समाजाक संघटीत करूंक करपाक पडटा कुशलतापूर्वक हें कर्तव्य स्वामी व्यक्तिराचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स्वयं प्रमाणं कुरुते लोकः तत् अनुवर्तते व्यक्तिराचरति श्रेष्ठः श्रेष्ठ पुरुष समाजातून शिखर करते आणि फोडून लोकः तत् अनुवर्तते आणि अनुवर्तन करतात वो पशुपक्षी एक दृष्टांत पडे जारी मागे स्फुरणता प्रेरणता आणि लोकही बरे कार्यातून प्रवृत्त करतात उन्नती आत्माने अनुष्ठान पूर्ण प्राप्त पूर्ण समाजाक प्रेरित करण्यासाठी समाज कशी प्रबुद्ध जाता पडून खुशी कामाक्षी नाव ऐकून स्वतः आध्यात्मांतो आध्यात्मिक जीवनांतो प्रवेश करचेस्यारी कल्पका अभ्यसका साधन चतुष्टयस्का निष्कस्का इत्यादि म्हणतात की निकल्कल सोडका काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य सगळे सोडका ज्ञान नाव शांती कामाक्षी तुमची इच्छा आणि गुरुचे मार्गदर्शन त्यांना संगती कार्य करते की तवळी कामाक्षी अनुग्रह प्राप्त जातात अशी काम असल्याने निरर्थक जातात समाजात अव्यवस्था होतात गुरु अनुग्रहित इच्छा असल्याने कामाक्षी देवीने अनुभव समजा सुखता अनुग्रह प्राप्त जातात समाज स्थापित जाणे समाज जागृत जातात जे वासनासाठी दिव्य वासना जातात जे कार्य करते ओजस्वी कार्य समाजात संघटित करते कार्य प्रत्येक व्यक्ती समाजात करतात त्यांना मार्गदर्शन गुरुजी गुरु गेले गुरु शक्तीचे आणि निरंतर आवाहन करतात स्वामीपणे प्रार्थना करणं मस्त इच्छा भरल्या सांभाळची वाट जातात नाही मार्गदर्शन समोर बरे कार्य जावं त्याच्याने नवले हाताने बरे कार्य घडव म्हणजे शीघ्र प्रार्थना करून आम्ही महापुरुषांचे गुरु निर्दक्षिणाचे अनुवर्तन करतात माक्षी करतात जीवन धन्य जातात सफल जातात जीवनातून एक सात्विकता येतात उमंग येतात आनंद येतात देव कार्य करता सुद्धा आणि ते सगळ्या प्राप्त जातात निश्चित रूपेण आम्हाला स्पष्ट दिसून येतात हीच आम्ही प्रार्थना करतात ही देवाच्या चरणी ही तुमच्या निष्ठा भक्ती वाढव गुरु गेले वचनाची समज अनुसरण करून जीवनातून परम पुरुषार्थाची प्राप्त जावं दशामी देवाच्या चरणी या पवित्र स्थानारी पुण्य अवसरारी प्राप्त करतात एक साने भजन करून गुरुदेव
मंगलकारिणी माता जय जय मंगलकारिणी माता जय जय दुर्गतिहारिणी दुर्गा जय जय दुर्गतिहारिणी दुर्गा जय जय माधव हृदय प्रबोधिनी जय जय माधव हृदय प्रबोधिनी
पूज्य पूर्वाचार्य पूर्व अनुमति केवल परिस्थिति अनुअंगा विराजमान करके संगीता आता पुण्य लेकर प्रवेश निपालन करते सभी पूर्ण दया निधियां को विजय सौ दुर्गा की धन मेरी भारत वर्षा मंगल प्रदान करते हैं भक्ति मुक्ति बलि प्रदान करते हैं भक्ति में निश्चय की सहायता की आचार्य मिले गुरु मिले मार्गदर्शन प्राप्त कर जीवन समृद्ध सुखमय सफल कराती अनुकूल मिले पूर्ण आशीर्वाद राष्ट्र शांतिकार करते सजीवदास शंकराचार्य स्वामी महाराज शांतावर पूर्वक अभिवंदना कृतज्ञता समर्पण करत त्यांच्या सर्व कुळाच्या वतीनं आम्ही चिरऋणीत्व समर्पण करता आमचे प्रेमान त्यांनी आजी त्यांच्याकडे उपस्थित लाभली त्यांनी थोडा दिवस वास्तविक करता तशा मी इच्छेशी काही बरे मोठाची शाळेत आम्ही तिची इच्छा प्रगट केली मुखात संजीव स्वामी तरी त्यांनी प्रयाण घेऊन आम्ही शांतिकामाची देवस्थान केली आणि वास्तविक लोका आमचा धर्ममार्गाने चर्चा प्रत्येकाळी मठाधीश शिष्टावर मार्गदर्शन दिलाकी तशी तुम्ही आमचा मार्गदर्शन दिलं होता समर्पण करता आयुष्या दिवसात कृतज्ञता अर्पण करून त्यानंतर आम्ही अंतिम जामण्याच्या कार्यक्रमाच्या लास्ट कार्यक्रम परमपूज्य स्वामींची आशीर्वचना ऐकूया प्रथम जामून स्वाम्यांच्या कामाशी चिरवण्याचं समर्पण केल्याचं आणि ज्याने येऊन आम्ही प्रीती प्रेम ऐकूया आमचा आशीर्वाद केला स्वाम्यांनी विवेचरणी तिन्ही स्वाम्यांकडे सर्व कुळावतीनं कृतज्ञता आणि चिरवण्याचं समर्पण करता तशीची कुळावी महाजन त्यांची गावांना जायले अधिक संख्याने जमले थोड लोकांना फक्त भयंकर द्यायचं असतात जाल्यारी फक्त सहन करून प्रीती आपल्याला आवडेल घर काही बसून तरी आपल्याला आवडेल घर काय म्हणजे प्रीतीची भावना जवळ येणं काही कार्यक्रम त्यांनी आणि बसून येणं बरेच रीतीने चलून दिल्या आज सगळा देवाला विनंती करता त्याची म्हणाली स्वाम्याला आशीर्वाद दिल्यानंतर सतत देणे पुराची स्वीट जीव का आपण मागव नाही का व्यवस्थित आहे तुमची कोमत आईच्या कार्यक्रमामध्ये सर्व विविध कुळावी महाजनांनी उपस्थित असतात आणि सर्वांना शांतनामाची कुळावी नात्या सुवर्ण महोत्सव समिती कार्याध्यक्ष नात्या आणि तत्पूर्व कृतज्ञ समर्पण करतात मुखात संजीव स्वामी 15 तारीख आदित्यवार अशी एक सभा कार्यक्रम याची जागा झालं परमपूज्य विद्याराज स्वामी षष्टी वर्षा उद्दिष्ट गुरुवंदना कार्यक्रम घेतलं सर्व लोकांनी बहुसंख्येने कार्यक्रम येऊन कार्यक्रम चंद्रग्रहण सुरू तशीची आदित्यवार दिवसांनी 4:30 घंटे कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित लाभोगा तशी 18 तारीख समारोह 18 तारीख मुकाबले गुरुवार त्यांनी 4:30 घंटे तो कार्यक्रम आरंभ झाला 15 आणि 18 हे दिवस देवस्थानाचे पूर्वी मस्त त्याग केले लोकांना तशी आता सुवर्ण महोत्सव समिती दिली भारी आणि श्रम दान करून हे कार्यक्रम सफल पवित्र सदस्य सर्व सदस्य आणि जी मुंबई कमिटी पदाधिकारी आणि पुराची स्वामी विजय हस्तान सन्मान करते हे सर्व कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित लाभून कार्यक्रम अत्यंत सुंदर करून काम विनंती करतो ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಆಮಂತ್ರಣವನ್ನು ಮನ್ನಿಸಿ ಅನೇಕ ಪತ್ರಿಕೆಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಇವತ್ತು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷವಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಈ ಸುವರ್ಣ ಮಂಟಪದ ಕುರಿತು ಸುವರ್ಣ ಮಹೋತ್ಸವದ ಕುರಿತು ಅತ್ಯಂತ ವಿಸ್ತಾರವಾದಂತಹ ಪ್ರಕಟಣೆಯನ್ನ ತಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಾಲಕ್ಕೆ ನೀಡಿ ಶಾಂತಿರಿ ಕಾಮಾಕ್ಷಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ಈ ಒಂದು ವೈಭವೋಪೇತ ಸಮಾರಂಭ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾಗಿ ನಡೆಯಬೇಕು ಬಹುಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಆಗಮಿಸಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ಸದುದ್ದೇಶದಿಂದ
ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕಾ ಬಂಧುಗಳು ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಪ್ರಕಟಣೆಯನ್ನು ನೀಡಿ ಸಹಕರಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಆಮಂತ್ರಣವನ್ನು ಮನ್ನಿಸಿ ಅನೇಕ ಪತ್ರಿಕೆಯ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಇವತ್ತು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ಸಭಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಇದೇ ತಿಂಗಳ 15ನೇ ತಾರೀಕು ರವಿವಾರ ಮತ್ತು ಇದೇ ತಿಂಗಳ 18ನೇ ತಾರೀಕು ಬುಧವಾರ ತಾವು ಸಕಾಲಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದು ಪತ್ರಿಕಾ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾದ ತಾವು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಣೆಗಳನ್ನು ನೀಡಿ ನಮ್ಮ ಈ ವೈಭವೋಪೇತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜನಜನಿತವಾಗುವಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಸಹಕಾರವನ್ನು ನೀಡುವುದಾಗಿ ಆಶಿಸ್ತಾ ನಿಮಗೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಅಭಿವಂದನೆಗಳನ್ನು सर्वान एक सूचन वर्तमानी परम पूज्य स्वामी पादाचार्य गुरुभ्यो नमः शामौनगिरिवंशति दिकान्तियुक्तं ज्ञानं शरण्यदधतं प्रियया समेतं स्वात्मस्वरूपमहितं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्नमहितं स्मरतो नीतिः श्रीमद्धर्मर्हिमा मध्वांतर्गत रामकृष्ण वेद व्यासात्मक लक्ष्मी जयंतीवाय नमः. देव मंदिर आणि गुरुपीठ ही सारस्वत समाजाक भूषणप्राय. समाजानं अनादिकालापासून अनन्य भक्तीनं श्रद्धेनं उत्तम जोपासना करून आलेल्यानं ती देव मंदिर गुरुमठ आणि महत्व आणि महात्म्य वाढू शकत. गोमांतकांतल्यान भायर सोडणे तुझो साष्टीकर म्हणून घेऊन समूह त्रिवेंद्रम कुच्ची पर्यंत तुझा केलो जाता. 1599 हातून गोष्टीपुरम झाले. गोष्टीपुरम गोयची श्रीमंती कार्यालय इंद्रले दुसऱ्या कुच्ची गावात तिरुमला देवस्थान म्हणून व्यक्तीची देवस्थान उभारी करते. काही संकटाला चाकरी पडया अलंकार की सांगू मयान फाय सरनंतर कुच्ची राजा येऊन मागली. आम्ही रिफ्युजीज निराश्रित गोयचान धाव नाही गेले. अमरावती जाताना कष्ट कोणते खर्चातेही आम्हाला जमीन ना त्यासाठी धर्म परिपालन रामशील राजा तुम्ही ह्या रिफ्युजी सांग राहूच्या की बरेच खुशी रुसोड का खुशी कुणाची आयलँड नाही कोणची थोडी आयलँड होतं तर बरं एक जाग दुसरं आम्ही नीटला भूमी म्हणतात. नीटला भूमी नसते कमी होता इतर वगैरे काम करतात अथवा एक शरीर इतर भूमी नीटला भूमी आणा. नीटला भूमी वगैरे त्याच तऱ्हेचे कष्ट मानसिक शारीरिक असे दैहिक होतो म्हणजे काम केले मात्र त्या तरी श्रमाचे घाम घेऊ शकतो. तरी नीटला घाम येईपर्यंत म्हणजे त्यात तरी काबाड कष्ट करून आमगे पोटात खळली पोटात भरून गेला रायजाचा की वर्ष जाऊन राहून नाही ती पळया एक्सलन्स आमगे लोकांना क्वालिटी ऑफ माइंड गिवन टू इट. तर एक व्यक्तीक देवानं ज्ञान प्रतिभा क्रियाशक्ती दिलेली असते ती आपल्या सुख जीवनात जर लागेली मुदर करे सुख जीवनात पावलं आपण समजून धरून लागेली मुदर करे जीवनात साक्षात्कार धन्यता तो पावतल. तरी गोमांतकाम ज्ञान काय असलेल्या गोयीच्या लोकांनी कुठून रावी जाग सुद्धा रायाला मागलो रायानं त्याला 150 एकर जमीन मिळाल्या म्हणून इतिहासाच्या कळसात वाचूक मिळालं. म्हणजे 10 लक्ष मीटर जात आताही त्या जागेत साष्टीपरम म्हणून नाव जो येणार तरी बोलून येत नाही सुस्थिती बोलून येत. गोयीच्या धर्मशाळांना गोयात आरंभात मुस्लिम लोकांनी छळ केला. पोर्तुगीजात मदत घेऊन मुस्लिमात भांडायला तरी पोर्तुगीज आमचा फाटला आमका धोकावला. त्यासाठी पोर्तुगीज ख्रिश्चन धर्मीय
मुस्लिम धर्मीय दोघांना निमित्तानं आम्ही देशोधडी केलाय निराश्रित जाऊन कोची रायाला जमिनी मिळून लावताना रायाला शासन बरोबर येतं त्याही क्वालिटी ऑफ माइंड म्हणटा कित्याक गोंयांतल्यान भायर स्वच्छ वेळार आमकां मेन लोकांल्या म्हळ्यार पोर्तुगीज तशेंच मुस्लिम लोकांल्या म्हळ्यार आततायीपणान धांवन येवची पडली रायातील या अड्डेशेंतल्यान परत आमकां तांणी येवन पास दिवचे लागले हो ही साश्टी परत म्हणून नांव दवरली गांवांत गेल्यार परत धांवचें पडटलें त्यासाठी बरोवन बसनालें कितें आमच्या ह्या जाग्यान मुस्लिमांचो क्रिश्चनांचो शवयात्रे येवचेना शवयात्रा हक्क जातलो काम करतात तांगें बरो आमचो जावपाक म्हळ्यार घर बांदतात आनी कितें बांदतात जाल्यार श्रमीक जीव मजूर लोकांनी येवन वचपाक पडटा मजुरी दृश्टेन आमी दिवची मजुरी घेवची दृश्टेन येवन गेल्यार जाता अर्थ कशें जाला बरें मजुरी येवन कामावर न्हय तो शवयात्रे निमित्तान तांणी कायम साधून बसताना हे इतलं परिसर हो सारस्वत समाजात गोंयच्या ह्या साश्टीकारांक वसाहतीक तो पर्याप्त करून दवरपाक रायाले बरोवन दिल्यात केन्ना तरी आपले इतिहास बरोवणारे पुरुषोत्तम माल्या म्हणून अशे तरेच्या जुने लोकांनी विचार समजून घेतलो हे एक व्हडपण मोठेपण कित्याक आमकां दुसऱ्या लोकांच्या संस्कृतीन आमी पडचे न्ही ज्या संस्कारान मनीस वाडटा तो तशेच संस्कार घडयत ती संस्कृती रुटीत करून पळयता म्हणून गोंयांतल्यान भावना येयल्या देशोधडीला गेल्या आमी सारस्वतान पुढची त्यांनाही परत भोगायचा ना अशे तरेन राजपुत्रांनी भितर शासन करून गेले ताचे बरोबरीन तांणी एकमेव संस्था उभार केली तिरुमल देवस्थान एका देवळा निमित्तान सामाजिक धार्मिक उत्थान कार्याक जावंक लागलें वेळी म्हणून सरकार शिकयता 13 अंडर सेक्शन 30 हे सगळें तांणी बसकार आयोजन अंडर सेक्शन 30 केन्ना हें अंडर सेक्शन 30 ना 1969 इसवेची आमगे भारत सरकारान तयार केलें तरी खतने 99 हें अंडर सेक्शन 30 तीच संघ मला 3 वर्ष रांगांनी सन्मान केला परंतु 4 तरेचे भेद तत्व पॉवर्टी आणि अनहेल्दी मनशाक आणि एज्युकेशन तशेंच मज्जांकां त्या तरेची मदत जावपाक पडटा मानवीयता ग्राउंडाचेर तांची मदत मेळप हे सगळे तत्व फ्रेमवर्क करून त्या वेळाच्या शासनान बरोवन सोडून आधारीत असलो समाजांतले नरेशें मुखार वंश शिकतलो ना अशे तरेच्या ग्रस्त परंपरेतून पयसो ह्या फंडाक घेवन जमलो देवालो वार्षिक उत्पन्नात जस्त सगळो उरील पयसो सुद्दां समाज हित चिंतन एक वापरले जावं बरें फ्रेमवर्क आसता आयकून येवचें विद्या सुभार जाय साश्टीकरणा बरेच चलता कोचीन तूं पोर्तुगीज आमकां 13 देवस्थानां आसा दिसता आनी 10 देवस्थानां हायस्कूल लेवलार चड म्हळ्यार शिक्षण विद्या संस्था राबयल्या विठ्ठल काही विठ्ठल देवस्थान ताचे तर्फेन ताणे विद्या संस्था दवरल्या बांदल्या ताका विठ्ठल देवालें नांव मेळ्ळें तशें बंटवाळ कडपाडी कुंदापूर हे सगळे गांवांनी देवा नांवारी विद्या संस्था घेवन केल्या तांच्या कितें शिक्षण बरें मेळ्ळें मुद्दत जाल्यार शिक्षणान जो आपल्या पांयार आपणें रावून येवंक तरी फातर शिकून काडटा ताचे नंतर उद्योगाक लागता उद्योगान आपणें प्राप्त केली जिवनान सुखमय करून घेता पळय सौख्यान रांदून गेली प्रसिद्ध पेटे देवळान आनी 15 पेटेच्या लोकांनी देवा नांवारी विद्या संस्था हाडून दवरली आसा
आणखी सांगता धार्मिकते बरोबरही सामाजिक प्रेम गडबड काढण्यासाठी सामाजिक हितसंवर्धनेसाठी अंडरस्टँडिंगसाठी ह्या तत्वानंही त्यांना या जगात आमच्या लोकांनी घडवलं. जेथे जेथे गौरव ब्राह्मण विखुरल्या झाला की त्यांनी ह्या समाजाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक सांस्कृतिक गरज भागविणारे केंद्र दुर्निमित्तीने जात आहे. देव मंदिर तसेच अनेक शाखा मठ ह्यात कार्य करीत आहे. एकंदरीत आमच्या समाजाच्या कार्याबद्दल आम्ही संतोष पावताची भगवत प्रेरणा ही विजयते भागवताने म्हणून शुभ कार्यात शुभ उद्देशात द्यावालीची प्रेरणा कार्य करत राहू. सारस्वत जमाती म्हणजे सारस्वत संस्कृतीची उभारणी मंदिरात भोवतीची झालेली असतात. थंय सारस्वत समाज वसाहतीसाठी गेला की थंय त्यांनी सर्वप्रथम कुलदेवतांची मंदिर तसेच इष्टदेवतांची मंदिर उभारली असतात आणि त्या मंदिरात भोवतीची वसाहतीचा विकास केला होता. आता हा गोमांतकांतून प्रसिद्ध चार देवालयात कुलदेवालयात सांगितले तसेच कारदेव हेरवटकाली कागद काही देवकी कृष्णदेवाची सानिध्य विराजित जाऊन देवी उत्सव वार्षिक म्हणून तुमच्या ह्या नगरवासी या परिसरातल्या सारस्वत समाजाची कुलदेव हा नाही असून श्रावण आणतो आश्विन आणतो विशेष उत्सव संभ्रम नाही पण बरेच संस्था येणं उत्सव क्रमान उत्सव संभ्रमाने कलई असा यथा यथा हि पुरुषः कल्याणे कुरुते मनः तथा तथा सर्वार्थाः सिद्ध्यन्ते नात्र संशयः. म्हणजे कशी मनुष्यानं मन शुभकार्याकडे लागी जात की कशी सांगा त्या मनुष्याकडे सर्व अर्थ सिद्ध प्रदात आहे. शुभेन कर्मणा स्वर्ग निरंतर विकर्म शुभ कर्म असंत मनुष्याकर स्वर्ग सदृश समाधान जीवनात समाधान याला त्यासाठी नाही शुभचिंतन केलं जावं. सत्कर्म योगे भेदभावावे सर्वांची मंगल बोलवा. सत्कर्म चांगल्या कर्मात प्रवृत्ती तो योग आहे. सारस्वत समाज त्या त्या भाषेत प्रेम करू लागलो त्या त्या देशात प्रेम करू लागलो कसे सामाजिक संदर्भ साधन नाही आपल्याला पावलं परंपरा स्थिर करत सामाजिक जलोत्साह संपादन समोर आणलं. पळया वित्त संस्था राष्ट्रपती सेंट्रल आंतरे सांसदिक तसे आगाई शासक मंत्रिपदाची आणि न्यायस्थानाची स्थानमान घेतली जातात. विविध क्षेत्रांनी सारस्वताची आपल्याला पदमुद्रा लागेल म्हणताना ही एक सार्वजनिका की आम्ही नाही घडण दिला होता. आता खरी पहिला प्रस्ताव मांडलेला हंगा एक वर्षाचे स्वर्ण मंडपाचे रचना फक्त भाविकांच्या एवढं एक महत्वाकांक्षा माननीय करायची महान आकांक्षा देवालयात पूर्ण पाव का कसे आदेश भरल्या म्हणजे प्रथम आज्ञापत्र तरीही निष्ठावंत कार्यतत्पर सेवा बुद्धीचे समाजाचे हितचिंतकांनाही काम कसे घडई आनंदी 5 दिवसाच्या अक्षय तृतीयेच्या 50 वर्षाच्या प्रतिष्ठा वर्षाच्या उत्सवाच्या एक महत्वपूर्ण दिवसात एक सुमधुर स्वप्नाची परिपूर्ती देवस्थानी ज्ञान
घडूनही फेज परी खबर मस्तकड जाऊ कपडता ना आकाश एक ऐकूच आहे ना आधी स्वर्णाचं रामदास प्रभाकर नायक उभय पण जुळाईल आमच्या भारत सरकारानं ही एक जाहिरात काढली भांगरा मोह बसतात आता भांगराचे खेळाडू चायना देशानं एक मेटल तयार केला तो आले 30 रुपये आत्मा दिवसात आता 3000 रुपये दिले त्या जर भांगरा मिळेल म्हणून दिले त्याची किंमत 6000 रुपये दिली त्या एलॉइड भांगरा मिळेल म्हणून दिले व्यक्ती केतना काढले ना भांगर आणि ते एक रूप लावून होता तरी ते 30 रुपये देऊन 3000 देऊन हे पुरा मला पीटीआय रिपोर्ट हो त्यांची पेपराला आम्हाला स्वर्णा अंकेचा विचार त्यांनी प्रति शुक्रवारा विविध भांगाच्या विन्यासा विषयाच्या रचने विषयांचं पीळणी विषयांचं मस्त तरी लेख टाकलेला सगळे कार्यालय बोलले आणि ते लेख दिवाते काही प्रसन्न ते संख्याने निवडून ते अर्थपूर्ण पडल्या 3000 रुपये एलॉकेट झाले भांगरात मिळेल मिश्रण झाल्याने त्याचे भांगर जर तयार करून आम्हाला बाईल आणतो धागे आणतो आम्हाला भारतचे निवडून झाले रेत झाले अंगात चढली निवडून झाले कॅन्सर असायची महाव्याधी ग्रस्त म्हणून तर भांगरा मोड सोडली जाऊन कापडता आजपर्यंत भांगर मोड उभ्याने निवडून झाले मोडा लावणे त्याला भांगर निवडून बसू शकतात ही खरी गोष्टी आजपर्यंत भांगर हे रक्षण योग्य असत आणि आरोग्यदायक मुखार सुरू करणारे कोणी बोलते स्वर्ण संगीत पालिकेचे भांगर बोलले प्रतिज्ञान असेल जबाबदारी कमळना तरी अन्यान्य तरी व्यवसाय गुंतवणूक करतात चायना तुला नाही भांगरांतून एलॉइडतून झाली मुदत झाले केतना का व्यासने मारे मिश्रण लावून केतना काढले तरी ताज्यान तयार झाले भांगर कानात गळ्यात हातात बांधून घेतली मुदत झाले सूर्यकिरणाच्या परिणामान भांगराचे भांगर कापी लावून एलॉइड भांगर शुद्ध वाटत मनुष्याला अंगात कसली मुदत झाले एक व्याधीग्रस्त परिस्थितीला आम्ही व्याधीग्रस्त काही भांगर सोडून जपो कारण जपानातून भांगर सोडून प्रवृत्त दी जपानी गांधीनं प्रचार आहे खरं या तरुणीची मोठी तरी पुरावं खायचो लोक तरी काही क्वालिटी असतात परफेक्शन जिजावर गोल त्या स्टेटात आम्ही म्हणतो प्रत्येकचं 5 रुपये सामान क्वालिटी नसूनही 1.5 रुपये सामान तो 5 रुपये करून विकतात तरी 4.5 रुपये सामान अंतर्गत विकतात काही क्वालिटी हो का एक उदाहरण द्यायचं मस्त विस्तार जायचं तरी एक संदर्भ आहे तुम्ही दिलं जपान या कंट्रीतून गाई करून माणूस याना पहिले मनुष्याचं पाय वर भोवच्या याना समुद्र खायची तसं की एक सुंदर रीतीने जमीन तयार करून गोम पिकून घेतात अचूक समुद्रावरी जमीन करून गोम पिकून घेतात तर गायीवर वापस शिकली गायीवर आल्या उत्पन्न म्हणतात हे दोन पातळी कुदरत उत्पन्न म्हणतात हे काहीतरी बघतो त्या देशात 1 ग्रॅम वगैरे कधी नाही वापरणार पड्या त्या देशात निष्ठा चहा पिऊन काढलं तर आहे का पिऊन काढलं तर आहे डिकॉक्शन असते आणि दूध घेऊन वापरतो व्यवहार ना समजून घ्या ही सत्य गोष्ट दुसरी कप म्हणताय ऊस तो त्या देशात खूप कसा त्यासाठी गॉड आणि दोन्ही वस्तू इम्पोर्ट करून हाडून घ्या मला डायरेक्ट इन्स्पेक्शन अटॅक कारण आणि म्हणाले
संबंध वर्णांत जगांत तयार भागात एक तृतीयांश आम्ही भारत देशात विकतो एक तृतीयांश स्टॅटिस्टिकली इतके भाग आम्ही देशात विकतात तरी आम्ही खायचं ठरतात इंग्लंड चायना अमेरिका काही 5 के झाडाची थोडे टॅक्स कमी पडतो 5 के तरी म्हणून मोबाईल करून बाहेर जपानात एक ग्रॅममध्ये जाणून पडायलो अंगाला येणार कित्याक त्या देशात हजार मिळणार त्यांना त्या देशात ज्ञान नसतो त्या देशामध्ये वाचलो नक्का म्हणाले का तो देशप्रेम त्यांच्यात आणि तरी इंडस्ट्री उभारली आहे कोणती इंडस्ट्री त्यांना बंद पडणार आमच्यात भारत सरकार मस्त उदारवंत जाऊन त्या चालू केलं त्याने इंडस्ट्रीसाठी त्याने मस्त विस्तार जागेवर 20 वर्षाच्या परमनंट इजा केली घेऊन पडेल विकत येईल पडेल 25% सबसिडी मिळत म्हणून सबसिडी खाऊन इंडस्ट्री 2 वर्ष तिथे पुढवून शकतात इंडस्ट्री नागरिक कर्मचारी लोक स्ट्राईक म्हणून इंडस्ट्री जाऊन घेऊन शकतात आम्ही देशात दुराग्रह सत्याग्रह चाललो म्हणजे सत्यासाठी आग्रह पडल्या त्या देशाचं उदाहरण पुस्तक कस्तुरी डायजेस्ट आम्ही 40 वर्षापूर्वी वाचला अशा प्रकारे 8 वर्ष बरे जमतला ही पुस्तक मानवाची नशी आहे घरची संस्कृतीप्रमाणे वाचताना घरची संस्कृतीप्रमाणे खायचे तो प्रोडक्ट होताना घरात संस्कृतीमुळे मनुष्याची कृती करता व्यक्तित्व आकाराचे अवतार पटलांतून अंतिम प्रोडक्ट कोणी बाहेर केलं असते तो खावताना असतरेच्या कल्चरातून आम्ही वाढीला आम्ही त्याचे वाढले म्हणताना पळया जपानात प्रेम संस्थाच्या पळेला ते किती करतात एक इंडस्ट्री उभारली एक पॅनल म्हणतात का 10-15 रुपयाचे एसएम मिलर पण कितना कॅप हेक्टर निप्पा इकडे बॉटल अंडो आणि वेगळे चिरगाणे होते तसे केले हे 12 ते 15 वर्ष पुढे तरी या 15 वर्ष वस्तू तयार करणं एक वस्तू करतो 15 वस्तू तयार करतो 15 फॅक्टरी जातात 15 फॅक्टरी माल बडावून सांगते असेंब्ली करतो मार्केटिंग करता 17 18 फायनान्स करतो बस कोण एक बंदो 18 लोकांचे विभाग मोजून तो लाभ लोकांना 18 लोकांनी आपापल्या क्षमता कर्तव्याची प्रामाणिकपणा दाखवून घेतात उंच करतात आणि विचारणी करो एक जेव्हा 38 आकार घेऊन आणि स्ट्राईक म्हणाले ना कर्मचाऱ्यांना कोणत्या मागायला लागली 5 दिवसाभितरी तुम्ही 7 वर्ष प्रोडक्शन पूर्ण होतात अन्न वस्तू त्या 7 वर्ष जातात का एक विकास मूर्तिमान झाला 15 दिवस भीतर कोण आणि 2 दिवसांचं काम देईल म्हणून हा चित्र आहे त्याला दूध वेरट्याचे एक लेबल लावून करता येईल आम्ही काम नसून काय करता देशातून आर्थिक बल चढवडवर जायचं आहे कार्यक्षमता कळ जातो का प्रत्येक जणांनी क्षमाशील असतात क्रियाशील असतात बल्कि वर्षिप क्वालिटी ऑफ माइंड इतर संस्कृत्या म्हणणार आहे इतर संस्कृती खूप शिवलं तरी देशप्रेम होती मोठं म्हणून देशप्रेमानं पण जपानाने हिरोशिमा धोनी 1945 पासून वर्ल्ड वॉरच्या बॉम्बाटा एक नंबर लाखो लोक जोडले गेले लाखो लोक आरोग्यानं बिघडले गेले अशा तरी देशांतून आजपर्यंत बुद्धिमत्त फळ्या वर्ल्डांतून चॅलेंजिंग सर्व भारताने सगळे वर्ल्ड विकत गेला अमेरिका श्रीमंत देश सांगता तरी जपान हालून अमेरिका विकून परत अमेरिका अमेरिका पैसे जपान आणि बायसिकल ही इंग्लंड आणि प्रारंभ तयार झाले एक एजन्सी होता
एजन्सी होल्डर म्हणत आहे एकट्यानं जपान 3 सायकल आणलं शोरूम माझा केला आणि सांगता पण आमच्या काही हेल्मेट आवडतो येऊ करत उचून येऊ टाकत 10 मिनिट दुसऱ्याच पडून म्हणून सायकलाची पूर्ण दिले चिठी हे मुकडे घेऊन परत त्या चिठी ह्या जवळ आल्या 5 मिनिट दुसऱ्याला आपण किती स्पीड आहोत तुम्ही येऊ करत तसं आपल्या सायकल घेऊन का तेच ना प्रत्येक सायकल केली हजारो सायकल कुठे घेऊन घेऊच नाही ही करन्सी इंग्लंडातून घडका आणि इंग्लंडातून तिथे माहिती तर मागो का ह्यात धोरण येतो बसला एक दिवसा रात्री मी सायकल चोरी गेली सायकल ना आणि पेपर गेले कोर्टात जायला गेले 10,000 रुपये कोर्टात सुद्धा नाही 10,000 रुपये चोरा इतर मान जर सोडून धरली आहे 10,000 रुपये 30 दिवसाच्या रोज 30 दिवसा सकाळी 10 घंटे गती एक म्हणून सुटून जुई झाले नंतर जज झाले पण आपल्या बरोबर आहे तुम्ही सायकल घेतला चोर घेतला म्हणून सांगा 10,000 रुपये तुम्हाला एग्रीमेंट असेल तुम्ही घेऊन सोडा हे जनरल साईन केले हे 10,000 रुपये जज झाले इथं पॅनल पोलीस पार्टी घेऊन पैसे तरी जजाकडे विचारले विद्युत पोलीस पार्टी तो तुमच्या पडला प्रथम रुग्ण केला हे सायकल होईल काही दूसरे रूम आहे अर्ध सायकल डिसमेंटलिंग गवर्नमेंट हे सायकल इंक्लूडिंग संपूर्ण सायकल आहे तीच रिकॉर्ड केल्याकडे संपूर्ण सायकल आहे 205 वेगवेगळी फोटो हे एक सायकल 3 सायकल नंतर तिथं फॅक्टरीवर काम टाकलेला हजारो सायकल असेंबली लावून बसली त्यात विचार नाही कोण चलेगा कोण नाही आपण तिच्या तुम्हाला स्टोरी केली आमगे पैसो इंग्लंड आवडच्या आम्ही पैसे घेतो आमगे लोकांना उद्योग देतो आमच्या लोकांना शिक्षण मिळतं शिक्षणही मिळतं उद्योगही मिळतात विलासही डेव्हलप होता ह्या तत्वाचे आपण 3 सायकल जोडी आता तुम्ही कसं परिस्थिती आपल्या देशाकडे माता आपण हे केलं नेरतो इथे कोण नाही अशा होते आज तुम्ही तशी हागे देशाकडे मात्र धरतो परत पेपराचे भारी सुंदर वर्णन लावले खरोखर देशाकडे आमच्यापासून तरी सुसंस्कृतपणे जर उरल्या आमच्यातून भूलबळावर गाठाने पाहू कामाने दर्शक जर आकार घेतली मदत करायचं तसं नाही याचे ऑटोमॅटिकली याचे करणार आहे जाऊ का काही जर एक सर्टिफिकेट